मे महिन्यात महाराष्ट्रात लग्नसराईचा मौसम सुरू असतो आणि हजारो लग्न समारंभ मोठ्या धूमधडाक्यात पार पडतात. पण त्या हजारो लग्नांमधून काही लग्न अशी असतात जी लोकांच्या कायम लक्षात राहतात. कारण त्या लग्नामागे दडलेली असते एक अशी घटना जी सगळ्यांनीच विचार करायला भाग पाडते. आज आपण अशाच एका चर्चेत असलेल्या प्रसंगाबद्दल बोलणार आहोत, जिथे लग्नाला अवघे 14 दिवस झाले होते आणि अचानक घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण वातावरण भावुक झालं. एका वडिलांना स्वतःच्या मुलीसमोर हात जोडून उभं राहावं लागलं आणि तो क्षण पाहून उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. ही घटना जोडली जाते प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कुटुंबाशी. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लाडक्या मुलीचं लग्न मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडलं होतं. संगमनेर परिसरात झालेल्या या विवाह सोहळ्याला अनेक मान्यवर, राजकीय नेते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच हजारो भक्त उपस्थित होते. लग्नानंतर सर्व काही आनंदात सुरू असतानाच अचानक एक अशी चर्चा समोर आली की ज्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. नेमकं काय घडलं? महाराज इतके भावुक का झाले? आणि त्या दिवशी असा कोणता प्रसंग घडला ज्यामुळे सगळ्यांचंच मन हेलावून गेलं? या घटनेमागचं संपूर्ण सत्य आणि त्या दिवसाची भावनिक कहाणी आपण पुढे जाणून घेणार आहोत. कारण इंदुरीकर महाराज यांची ओळख फक्त कीर्तनकार म्हणून नाही, तर समाज प्रबोधन करणारे वक्ते म्हणूनही आहे. त्यामुळे त्यांच्या घरातील प्रत्येक गोष्ट लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत होती. विशेषतः मुलीचं लग्न झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगू लागल्या. कोणी म्हणत होतं जावयाचं कुटुंब खूप श्रीमंत आहे, तर काही जण करोडोंच्या संपत्तीच्या गोष्टी सांगत होते. पण लग्नानंतर काहीच दिवसात एक असा प्रसंग घडला की सगळ्यांचे अंदाज चुकीचे ठरले. सत्यनारायणाच्या महापूजेच्या कार्यक्रमात अचानक वातावरण भावुक झालं. महाराज स्वतः आपल्या मुलीकडे हात जोडून उभे राहिले आणि ते पाहून उपस्थित लोकही थक्क झाले. मुलीच्या डोळ्यात अश्रू होते आणि नेमकं काय घडलं हे कुणालाच समजत नव्हतं. समाजाला मार्गदर्शन करणारे महाराज त्या दिवशी मात्र एका वडिलांच्या भूमिकेत पूर्णपणे भावुक झाले होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेगाव येथे हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलीच्या घरी पोहोचल्यानंतर इंदुरीकर महाराज काही क्षण शांत उभे राहिले आणि मुलीकडे पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी हात जोडले आणि बोलायला सुरुवात केली. पण त्यांच्या आवाजातील भावना पाहून संपूर्ण वातावरण स्तब्ध झालं. उपस्थित लोकांना समजत नव्हतं की नेमकं काय घडत आहे. कारण मंचावरून हजारो लोकांना मार्गदर्शन करणारे महाराज त्या दिवशी एका भावुक वडिलांच्या रूपात दिसत होते. मात्र या प्रसंगामागे एक मोठी कथा दडलेली होती. कारण लग्नाच्या आधीपासूनच महाराजांच्या मुलीच्या विवाहाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होती. सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या. कोणी कौतुक करत होतं तर काही जण टीका करत होते. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, महाराजांचा जावई नेमका कोण आणि तो काय करतो? यानंतर हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. ज्ञानेश्वरीचं लग्न साहिल चिलप नावाच्या तरुणासोबत झालं होतं. पण साहिल आणि त्याच्या कुटुंबाचा प्रवास हा श्रीमंतीपेक्षा संघर्षाने भरलेला होता. ही गोष्ट त्यावेळेपर्यंत फार कमी लोकांना माहिती होती आणि याच सत्यामुळे पुढची संपूर्ण कथा वेगळ्याच वळणावर गेली. कारण लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, एवढ्या संघर्षातून आलेल्या कुटुंबाशी इंदुरीकर महाराज यांनी नातं का जोडलं? आता खरी कथा सुरू होते साहिल चिलप यांच्या कुटुंबाची. अनेकांना वाटत होतं की हे खूप श्रीमंत घराणं आहे, पण त्या यशामागे किती मोठा संघर्ष दडलेला होता हे फार कमी लोकांना माहिती होतं. साहिलचे वडील सुनील चिलप यांनी आयुष्याची सुरुवात अत्यंत साध्या परिस्थितीतून केली होती. 2003च्या सुमारास ते जुन्नर तालुक्यातील एका छोट्या गावातून मुंबईकडे आले. खिशात जास्त पैसे नव्हते, पण मनात मोठी स्वप्न आणि अफाट जिद्द होती. सुरुवातीला त्यांनी छोटी मोठी कामं केली, दिवस रात्र मेहनत घेतली आणि हळूहळू ट्रान्सपोर्ट व्यवसायात पाऊल टाकलं. कष्ट, प्रामाणिकपणा आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. आणि पुढे हाच संघर्ष महाराजांच्या डोळ्यात अश्रू आणण्यामागचं खरं कारण ठरलं. सुरुवातीला फक्त एकच ट्रक होता,
पण त्या एका ट्रकपासून सुरू झालेला प्रवास पुढे शेकडो कंटेनरपर्यंत जाऊन पोहोचला. आज नावाशेवा परिसरात त्यांच्या कुटुंबाची मोठी लॉजिस्टिक कंपनी उभी आहे आणि तिची किंमत कोट्यावधींमध्ये सांगितली जाते. पण या यशामागे फक्त पैसा नव्हता, तर संस्कारांची ताकद होती. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरासमोर 24 तास हरिपाठ आणि भक्तिगीतांचा गजर सुरू असल्याचं दिसत होतं. घरासमोर लावलेल्या स्पीकरमधून सतत भजनांचा आवाज घुमत होता. यामुळे लोक म्हणू लागले की हे कुटुंब केवळ श्रीमंत नाही, तर अत्यंत धार्मिक आणि संस्कारी आहे. कदाचित याच कारणामुळे इंदुरीकर महाराज यांनी आपल्या मुलीसाठी हे घर निवडलं असावं, कारण महाराजांसाठी पैशापेक्षा संस्कारांना जास्त महत्त्व होतं. पण तरीही एक प्रश्न कायम होता. लग्नानंतर अवघ्या काही दिवसात असा कोणता प्रसंग घडला की ज्यामुळे महाराज इतके भावुक झाले होते? आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सत्यनारायणाच्या त्या कार्यक्रमात. त्या दिवशी इंदुरीकर महाराज आपल्या आयुष्याच्या संघर्षमय दिवसांबद्दल बोलू लागले. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते गावोगाव फिरून समाज प्रबोधन करत होते, तेव्हा त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. घराची जबाबदारी मोठी होती आणि आर्थिक परिस्थितीही साधी होती. त्या काळात त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी फक्त 3 महिन्यांची होती. कीर्तनासाठी बाहेर जाताना अनेकदा तिला शेजाऱ्यांकडे ठेवून जावं लागायचं, कारण समाजासाठी काम करताना कुटुंबाला पुरेसा वेळ देता आला नाही, ही खंत त्यांच्या मनात कायम राहिली होती. मुलीच्या घरी बसल्यानंतर त्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. महाराज भावुक होत म्हणाले, आज माझी मुलगी चांगल्या घरात सुखात आहे, हे पाहून आनंद होतो. पण तिचं बालपण मी पूर्णपणे जगू शकलो नाही. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्या क्षणी ते फक्त प्रसिद्ध कीर्तनकार नव्हते, तर आपल्या मुलीसाठी वेळ देता न आल्याची खंत मनात बाळगणारे एक साधे वडील होते. त्या दिवशी उपस्थित लोकांनी पहिल्यांदाच महाराजांची इतकी हळवी आणि भावनिक बाजू पाहिली, कारण मंचावरून लोकांना हसवणारे आणि समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रखर भाष्य करणारे इंदुरीकर महाराज त्या दिवशी मात्र एका साध्या वडिलांसारखे भावुक झाले होते. मुलीकडे पाहत त्यांनी हात जोडले आणि हळव्या आवाजात म्हणाले, लेकी, मला माफ कर. समाजासाठी धावताना तुझ्यासोबत घालवायचा वेळ मी हरवून बसलो. हे शब्द ऐकताच ज्ञानेश्वरीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाला जाणवलं की प्रत्येक मोठ्या यशामागे काही ना काही त्याग दडलेला असतो, आणि अनेकदा तो त्याग कुटुंबासाठीच्या वेळेचा असतो. आई-वडील मुलांच्या भविष्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात, पण त्या धावपळीत मुलांचं बालपण कधी हातातून निसटून जातं हे त्यांनाही कळत नाही. आणि जेव्हा ते मागे वळून पाहतात, तेव्हा त्या आठवणी मनाला चटका लावून जातात. महाराजांच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग प्रत्येकाला एक महत्त्वाचा धडा देऊन जातो. आयुष्यात कितीही मोठं यश मिळालं तरी कुटुंबासाठी वेळ देणं तितकंच गरजेचं असतं, कारण पैसा आणि प्रसिद्धी पुन्हा मिळू शकते, पण निघून गेलेले क्षण पुन्हा परत येत नाहीत. म्हणून जर तुम्ही पालक असाल तर कामाच्या धावपळीतून दररोज थोडा वेळ आपल्या मुलांसाठी नक्की काढा. त्यांच्यासोबत बोला, त्यांच्या भावना समजून घ्या, कारण हेच छोटे क्षण पुढे आयुष्यात सर्वात मौल्यवान आठवणी बनतात. आणि जर तुम्ही मुलं असाल तर आपल्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा, कारण अनेकदा त्यांनी स्वतःची स्वप्न फक्त आपल्या आनंदासाठी बाजूला ठेवलेली असतात. इंदुरीकर महाराज यांच्या आयुष्यातील हा प्रसंग आपल्याला सांगून जातो की एका वडिलांचं प्रेम किती निस्वार्थ असतं. म्हणून आजच आपल्या आईवडिलांसोबत 2 शब्द बोला. कदाचित तेच शब्द त्यांच्या चेहऱ्यावरचा सर्वात मोठा आनंद ठरतील. आणि तुम्हाला अशाच भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला आपल्या आईवडिलांच्या प्रेमाची खरी जाणीव होऊ शकते.